ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की व्हिडिओ हाती लागल्यानंतर अर्जुनच्या हाती आता असं सत्य येणार आहे। अर्जुनच्या हाती अश्विन एक असा व्हिडिओ देणार आहे। प्रिया ही महिपनच्या घरी जाते हे कळल्यानंतर तिचा पाठलाग करत पंच्या घरी जातो आणि रागवलेली प्रिया जे काही बोलते आणि त्यामुळे आता नागराजचा पण आता पण बरोबर मिळाला हे अश्विनला कळल्यानंतर पण चांगला धक्का बसतो। सायलीने जे पण रेकॉर्ड केलं असते ते नागराज आणि महिपन ऐकत असतो। सायली त्यात बोलत असते की 25 वर्षापूर्वी जो गाडीचा अपघात केला होता तो तूच केला होतास आणि ते सगळं मी पाहिलं होतं। कळल्यानंतर नागराज महिपनला बोलतो की हे सगळं त्या प्रियाचं कारस्थान आहे आणि त्या प्रियाच्या कारणामुळे हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे आता त्या प्रियाला इकडे बोलून घ्या। हे सत्य जाणून घेण्यासाठी नागराज घरी येतो आणि तो प्रतिमाला विचारतो अपघाताच्या वेळी तुम्ही कोणाला पाहिलं का? तेव्हा प्रतिमा सांगायला लागते मी महिपनला पाहिलं होतं। हेच आता नागराजला पाहिजे असतं आणि तो जाऊन आता महिपनला भेटतो आणि महिपनला सांगतो की तू अपघाताच्या वेळी त्या प्रतिमाला का तोंड दाखवलं? तेव्हा ते महिपन सांगायला लागतो तिने मला पाहिलं होतं म्हणून मी तिला जळक्या लाकडाने मारायला पाहत होतो, पण त्यानंतर ती कशी वाचली मलाच काय कळलं नाही। आणि त्याच रात्री ते अर्जुन आणि चैतन्य महिपनच्या घरी येतात। ते जेव्हा रात्री येत असतात त्या टायमाला ते नागराज महिपन आणि प्रिया हे एकमेकाशी बोलत असतात आणि त्या टायमाला ते चैतन्य बोलायला लागतो नागराज आणि महिपन आणि प्रिया यांचं काय कनेक्शन आहे? तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो तू त्यांचा लवकरात लवकर व्हिडिओ बनव आणि अर्जुन सांगायला लागतो हा जर व्हिडिओ आपण अश्विनला दाखवला ना तर अश्विनला आपल्यावर विश्वास पटेल, जेणेकरून अश्विन आपल्याला पुढे मदत करेल आणि हा काय पण करून हा व्हिडिओ आपल्याला अश्विन समोर आणायचा। रात्रीच्या टायमाला चेतन तो व्हिडिओ बनवतो, त्या टायमाला तो व्हिडिओ बनवत असताना अंधार असतो, त्यामुळे त्या व्हिडिओचा फक्त वॉइसच रेकॉर्ड होतो। त्या व्हिडिओमध्ये मी पण प्रियाला सांगतो की तो ह्याच्यात इन्वॉल्व आहे त्याच्यात इन्वॉल्व आहे आणि नागराज या व्हिडिओमध्ये तो तन्वीला प्रिया प्रिया म्हणून बोलतो। त्यानंतर हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर हा व्हिडिओ अश्विन समोर आणतात। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अश्विनला चांगला धक्का बसतो। अर्जुन अश्विनला सांगायला लागतो तुला आता कळलं काय ही प्रिया ही तुझ्या मागून काय काय करते? ती तुझ्या जीवाची भीक न मागता ती महिपनला काही वेगळं सांगते आणि ती महिपनला मिळालेली आहे, तुला काय वाटलं? आणि तो महिपन ही सांगतोय की सगळ्यामध्ये हा महिपन तिला सांगतो की तू ह्या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहेस, हे सगळं कारस्थान तूच करत आहेस। सगळं कळल्यानंतर अश्विन अर्जुनला बोलायला लागतो मी आता तिचं काय करू? तेव्हा अर्जुन सांगायला लागतो तू काय करू नकोस, तू तिला फॉलो कर, काय करते ती कुठे जाते हे तू पहा। तेव्हा अश्विन बोलायला लागतो अजूनपर्यंत तुझं काय ऐकलं नाही, पण बरेच दिवस मला शंका येते की काहीतरी गडबड आहे आणि अश्विन बोलायला लागतो कोणती पण शहानिशा केल्याशिवाय मी या गोष्टीपर्यंत पोहोचणार नाही। अर्जुन बोलायला लागतो तू सगळ्या गोष्टीची शहानिशा कर आणि नंतर या गोष्टीपर्यंत पोहोच। नंतर अश्विन हा प्रियाला फॉलो करायला बघतो आणि त्यानंतर इथे प्रियाला महिपनचा कॉल येतो। महिपन प्रियाला बोलतो की अजूनपर्यंत तू आमचं काय ऐकलंच नाही, पण आता मी तुझी गय करणार नाही, ताबडतोब इथे नाही तर मी तुझे तुकडे तुकडे करून तुला मारून फेकून देईन। नंतर प्रिया इथे महिपनच्या घरी पोहोचते। महिपनच्या घरी पोहोचल्यानंतर महिपन सांगायला लागतो की आलेल्या मिठाला तरी जाग, आम्ही तुला तिथपर्यंत पोहोचवलं पण तू आमच्या विरुद्ध वागतेस। सगळं झाल्यानंतर इथे प्रिया बोलायला लागते मी तरी केलं तरी काय? तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो एवढं सगळं केल्यानंतर तू बोलतेस मी काय केलं? नागराज बोलायला लागतो तू काय केलं तुला माहिती आहे का? तेव्हा इथे प्रिया बोलायला लागतो मी काय केलं? तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो तू महिपनला चिठ्ठी पाठवलीस ना आणि चिठ्ठी पाठवून त्याला ब्लॅकमेल केलंस। इथे प्रिया बोलायला लागते कसली चिठ्ठी? काय चिठ्ठी? मी कशाला चिठ्ठी महिपनला लिहू? मी काही चिठ्ठी लिहिली नाही। हे सगळं झाल्यानंतर महिपन प्रियाला ती चिठ्ठी दाखवतो। ही चिठ्ठी पाहिल्यानंतर प्रिया बोलायला लागते ही मी चिठ्ठी लिहिलेली नाही। त्या टायमाला इथे आपण जे बोलतोय आपण जे करतोय ते कोण रेकॉर्ड करतोय हे कोणाला ह्या सगळ्यांना माहीत नसतं। त्याच टायमाला महिपन प्रियाच्या कानाखाली लावतो आणि त्या टायमाला प्रिया अंगावर ओढून बोलते की मी आता तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही माझ्या कानाखाली मारली, आता एकेकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पण नागराज बोलायला लागतो की ही चिठ्ठी तू पाठवते। इथे प्रिया बोलला की ही चिठ्ठी मी पाठवली नाही आणि ही चिठ्ठी मी का पाठवू? पण तुम्ही मला ही मारण्याची काय गरज नव्हती, आता मी काय कारस्थान करते ते बघा आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं अडकवते पहा। आणि प्रिया बोलायला लागते की चिठ्ठी मी लिहिली नाही, पण 22 वर्षापूर्वी जे काय घडलंय ते मला माहिती आहे आणि मी जे काय करेन ते आता ते बघा तुम्ही। आणि प्रिया बोलायला लागते की हा खेळ तुम्ही 22 वर्षापूर्वी चालू केलात, पण हा खेळ 22 वर्षापूर्वीचा नसून हा 2-3 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी याच्यामध्ये तुम्ही मला इन्व्हॉल्व केलात आणि जेव्हा आश्रमाची केस चालू झाली या सगळ्यामध्ये तुम्ही मला आश्रमातून तुम्ही मला इथे पाठवलं आणि गाठोडे मला दिलात आणि जे तन्वी म्हणून मला जे तुम्ही पाठवलात ना तेव्हापासून तुमची खेळी चालू झाली आणि मी तुमच्यासाठी काही नाही केलं, सायलीचं गाठोडं चोरलं आणि गाठोडे चोरून पर्यंत पोहोचले आणि आता त्या गाठोड्याचा उपयोग करून मी तुम्हाला कसं ब्लॅकमेल करते ते बघा। आणि आतापर्यंत इतके पुरावे माझ्या हाती लागले आहेत ना, त्यामुळे आता तुम्हाला जेलची हवा खाण्यासाठी कोण अडवू शकणार नाही। आणि प्रिया बोलायला लागते आज तुम्ही माझ्या कानफाट फोडलं, पण याच्या पुढे मी तुम्हाला काय काय करते बा ताण
याच्यानंतर मी पण अजून प्रियाच्या कानाखाली लावतो आणि याचबरोबर आता एक सगळ्यांचे कच्चे चिट्टे एक पाठोपाठ एक बाहेर आलेले आहेत. आणि प्रिया बोलायला लागतं मी ते व्हिडिओ असे काही ठेवलेत ना आणि मला काय झालं ना ते व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचायला टाइम लागणार नाही. आणि हे व्हिडिओ जर पोलिसांच्या हाती लागले तर तुमचा खेळ खाल्लास. आणि असा या प्रकारे आता अश्विन या फोनमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्ड होतो आता अश्विनला पण चांगला धक्का बसतो. या अर्ध्या गोष्टी अश्विनच्या समजण्या पलीकडे असतात आणि हे व्हिडिओ घेऊन आता अर्जुनकडे आलेला असतो. अश्विन बोलायला लागतो की हे मी व्हिडिओ बनवले पण हे व्हिडिओ मला न समजण्यासारखे आहेत आणि ह्याच्या पलीकडे मला हे कळत नाही की काय हे महाभयंकर आहे. तर त्या अर्जुन बोलायला लागतो अश्विनला की हे सगळं तुला शोधायचं आहे. अर्जुन अश्विनला बोलायला लागतो की ह्या सगळ्याचा कच्चा चिट्टा तुला शोधायचा आहे. आणि अश्विन बोलायला लागतो मी आता काय करू. आणि अर्जुन बोलायला लागतो हे कोणाला कळता कामा नये. आणि आता प्रियाला चांगला धाकात धरून तिला ब्लॅकमेल करत हे सगळं करायचं आहे. आता अश्विन अर्जुनच्या साथीला आलेला आहे आणि आता अर्जुन बरोबर आता काय नवीन कारस्थाने प्रियाचे बाहेर काढणार आणि सगळ्यांचे बाहेर काढणार यापुढे पाहणे रंजकच होणार आहे.